नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट द एम या यूट्यूब चॅनलवर. आतापर्यंत आपलं बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये स्टेअरकेस हे कंप्लीट झालेलं आहे आणि आज आपण बिल्डिंग हे टॉपिक चालू करणार आहे. आज आपलं बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा लास्ट लेक्चर असणार आहे आणि उद्यापासून दुसरा सब्जेक्ट चालू होईल. तर चला मग आपण सुरू करूया. पहिला आहे टाइप्स ऑफ बिल्डिंग. टाइप्स ऑफ बिल्डिंगमध्ये काय, क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू नॅशनल बिल्डिंग कोड 1970, बेसिस ऑफ ऑक्युपन्सीच्या बेसिसवर या कोडमधून क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर पहिला ग्रुप आहे रेसिडेन्शियल बिल्डिंग. रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये त्याच्यामध्ये 5 कॅटेगरीज डिवाइड केलेला आहे. A1 to A5. A1 म्हणजे लॉजिंग हाऊसेस, A2 म्हणजे फॅमिली प्रायव्हेट ड्वेलिंग्स, A3 म्हणजे डॉर्मिटॉर, A4 म्हणजे फ्लॅट्स, A5 म्हणजे हॉटेल्स. हे असं क्लासिफिकेशन केलेलं आहे ग्रुप ए मध्ये रेसिडेन्शियल बिल्डिंगचं. ग्रुप बी आहे एज्युकेशनल बिल्डिंग्स, ग्रुप सी इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग्स, ग्रुप डी असेंब्ली बिल्डिंग. असेंब्ली बिल्डिंग्समध्ये थिएटर, सिनेमा हॉल्स, म्युझियम, जिम्नॅझियम्स, रेस्टॉरंट्स, वर्कशिप ऑफ प्लेसेस, डान्स हॉल्स, क्लब रूम एक्सेट्रा हे सगळे इन्क्लुडेड आहे. पाचवा आहे ग्रुप ई, ती आहे बिझनेस बिल्डिंग्स. बिझनेस बिल्डिंग्समध्ये क्लिनिक्स, बँक, सिटी हॉल, कोर्ट हॉल, लायब्ररीज इन्क्लूड केला जातो. सहावा आहे ग्रुप एफ, मर्चंटाईल बिल्डिंग, शॉप, स्टोर्स, मार्केट हे सगळं मर्चंटाईल बिल्डिंगमध्ये येतो. ग्रुप जी आहे इंडस्ट्रियल बिल्डिंग. ग्रुप एच आहे स्टोरेज बिल्डिंग. स्टोरेज बिल्डिंगमध्ये वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, फ्राईड डेपोज, स्टोर हाऊसेस, ट्रान्झिट शेड्स, ट्रक टर्मिनल्स, गॅरेजेस हे सगळं इन्क्लुडेड आहे. ग्रुप जे मध्ये हजार्डस बिल्डिंग्स आहे, यूज्ड फॉर स्टोरिंग, हँडलिंग, मॅन्युफॅक्चरिंग और प्रोसेसिंग ऑफ मटेरियल्स विच आर लायबल टू बर्न विथ एक्स्ट्रीम रॅपिडिटी अँड प्रूव्ह हजार्डस टू हेल्थ. इथं हजार्डस ह्युमनला जे काही हेल्थ हजार्डसला रेस्पॉन्सिबल असेल त्या टाईपच्या मटेरियलला स्टोरेज आणि हँडलिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कॅरी केले जातं ग्रुप जे बिल्डिंग्समध्ये. कंपोनेंट पार्ट्स ऑफ बिल्डिंग्स आपल्याला माहिती आहे की मेन 3 टाईप असतो. एक आहे 2 टाईप असतो बिल्डिंगचं, एक आहे सबस्ट्रक्चर आणि एक आहे सुपरस्ट्रक्चर आणि ह्या दोघांच्या मध्ये असतो प्लिंथ. तर फाउंडेशन आणि प्लिंथला, फाउंडेशन तर पूर्णपणे सबस्ट्रक्चरच आहे. प्लिंथ अकॉर्डिंगली बेसिकली कुठं कुठं सबमध्ये बी प्रोव्हाइड करतात आणि कुठं कुठं सुपरमध्ये बी प्रोव्हाइड केला जातो. तर हे बेसिकली 3 टाईप्स आहेत, फाउंडेशन, प्लिंथ आणि सुपरस्ट्रक्चर. First आहे foundation. It is the lowest artificially prepared part below the surface of the surrounding ground, which is in indirect contact with substrata and transits all the loads to the ground. हे एक artificially prepared आहे, below the ground असणार आहे surface surrounding the road, which is in direct contact. ही separate आहे. is in direct contact म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे सॉइल सोबत किंवा त्याच्या खालच्या सबस्ट्राटा सोबत आणि लोड ट्रान्समिट करतो. Plinth. It is a middle part of a structure above the surface of surrounding ground up to the surface of the floor immediately above the ground. It is a function in a building is same as of substructure in case of bridge. It is a middle part of a structure above the surface of surrounding ground up to surface of floor immediately above the ground. Ground से immediately above ह्याला बांधला जातो. इट इज अ फंक्शन इन द बिल्डिंग इज सेम ॲज ऑफ सबस्ट्रक्चर इन द केस ऑफ ब्रिज. ब्रिजमध्ये सुद्धा बिल्डिंगसाठी जी फंक्शन आहे प्लिंथचं तीच आहे. तिसरा आहे सुपरस्ट्रक्चर. इट इज दॅट पार्ट ऑफ स्ट्रक्चर विच इज कन्स्ट्रक्टेड अबोव द प्लिंथ लेवल. हे तर आपल्याला माहीतच आहे. A building in general made of the following structural compounds. तर स्ट्रक्चरल कंपोनेंट्स काय काय आहेत बिल्डिंगचे आपल्याला माहीतच आहे सगळं. पहिला आहे फाउंडेशन, मग प्लिंथ, वॉल, पियर्स इन सुपरस्ट्रक्चर्स. पियर्सला आपण कॉलम पण म्हणू शकतो. ग्राउंड, बेसमेंट अँड अप्पर फ्लोअर्स, डोर्स अँड विंडोज, सिल्स, लिंटल्स अँड वेदर शेड्स, रूफ, स्टेप्स अँड स्टेअर्स, फिनिशेस फॉर वॉल्स, युटिलिटी फिक्चर्स. हे सगळं बिल्डिंगचं स्ट्रक्चरल कंपोनेंट्स आहेत. तर आपण एक एक बघूया. पहिला आहे फाउंडेशन. इट इज मोस्ट क्रिटिकल पार्ट ऑफ एनी स्ट्रक्चर अँड मोस्ट ऑफ द फेल्युअर इज प्रोबेबली ड्यू टू फॉल्टी फाउंडेशन रॅदर दॅन एनी अदर कॉज. फाउंडेशन ही मोस्ट क्रिटिकल पार्ट आहे बिल्डिंगचा आणि ही ह्याच्यामध्ये काही जरी फॉल्ट झाला तर बिल्डिंग हाय रिस्कमध्ये असू शकतो.
द पर्पज ऑफ फाउंडेशन इज टू ट्रान्समिट द ॲन्सिपेटेड लोड सेफली टू द सॉइल. हे आपण वरात सुद्धा बघितलेलं आहे. पुढचा पॉईंट आहे प्लिंथ. इट इज अ पोर्शन ऑफ स्ट्रक्चर बिटवीन द सर्फेस ऑफ द सराउंडिंग ग्राउंड अँड द सर्फेस ऑफ द फ्लोर immediately above the ground. As per bylaws, the plinth should not be less than 45 centimeter. आपल्याला हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे की प्लिंथ शुड नॉट बी लेस दॅन 45 सेंटीमीटर. द बेसिक रिक्वायरमेंट ऑफ प्लिंथ एरियाज. प्लिंथ एरियाजचे काय काय रिक्वायरमेंट आहे? टू ट्रान्समिट द लोड ऑफ सुपरस्ट्रक्चर टू द फाउंडेशन, to act as a retaining wall so as to keep the filling portion below the raised floor or the building. Retaining wall सुद्धा फंक्शन करतो प्लिंथ. To protect the building from the damp or moisture penetration into it. मॉइश्चर आणि डॅम्पनं प्रोटेक्ट करण्यापेक्षा बिल्डिंगला प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा प्लिंथ आपण यूज करतो. इट एनहान्सेस द आर्किटेक्चरल अपीअरन्स ऑफ द बिल्डिंग. आर्किटेक्चरल अपीअरन्स सुद्धा एनहान्स करण्यासाठी प्लिंथ आपण कन्स्ट्रक्ट करतो. पुढचं आहे वॉल्स अँड पियर्स इन सुपरस्ट्रक्चर्स. द प्रायमरी फंक्शन ऑफ वॉल इज टू एनक्लोज अ लिक्विड स्पेस. वॉलचं प्रायमरी फंक्शन म्हणजे काय? एका स्पेसला क्लोज करण्याचं. A load-bearing wall in a superstructure should satisfy the following requirements. जर लोड बेअरिंग स्ट्रक्चर असलं तर तुमचं मेन कंपोनंट जे आहे ती वॉल होतो, ज्याच्यातून आपला लोड पूर्ण बिल्डिंगचा ट्रान्समिट होतो. तर त्याचे काय काय रिक्वायरमेंट्स आहेत ते आहेत. पहिला म्हणजे स्ट्रेंथ, स्टेबिलिटी, वेदर रेजिस्टन्स, फायर रेजिस्टंट, हीट इन्सुलेशन, साऊंड इन्सुलेशन, प्रायव्हसी अँड सिक्युरिटी. ही सगळं जी रिक्वायरमेंट आहेत ही आपलं वॉल्स पूर्ण करायला पाहिजे. Ground basements and upper floors. The main function of the floor is to provide support of occupants, furniture and equipment of a building, and the function of providing different floor is to divide the building into different level for the purpose of creating more accommodation within a limited space. बेसमेंट म्हणजे काय? बेसिकली फ्लोअर्स, आपल्या अप्पर फ्लोअर्स आणि ग्राउंड बेसमेंट्स काय प्रोव्हाइड करतो? आपल्याला एक टाईपचं सपोर्ट प्रोव्हाइड करतो आपल्या ऑक्युपन्सीसाठी, फर्निचरसाठी आणि बिल्डिंगच्या इक्विपमेंटसाठी प्रोव्हाइड करतो. डिफरंट फ्लोअर्स का बरं प्रोव्हाइड करतो आपण? तर लिमिटेड जागामध्ये जास्तीत जास्त अकोमोडेशन क्रिएट करण्यासाठी, म्हणजे जास्तीत जास्त माणसांना बसवण्यासाठी किंवा जास्तीत जास्त लोकांना राहण्याची सोय करण्यासाठी आपण लिमिटेड स्पेसमध्ये नंबर ऑफ फ्लोअर्स बनवू शकतो. The floor should satisfy the following structural requirements. पहिला आहे strength and stability. Strength and stability तर असलंच पाहिजे. Durability and dampness, heat insulation, sound insulation and fire resistant. पुढचा आहे doors and windows. The main function of door is in building to serve as a connecting link between internal parts and also to allow the free movement outside the building. Doors चा मेन फंक्शन काय? to movement allow करतो. Winds are generally provided for proper ventilation and lighting of the building. विंड्स कशासाठी प्रोव्हाइड केला जातो? तर प्रॉपर व्हेंटिलेशनसाठी आणि लाइटिंगसाठी विंड्स प्रोव्हाइड केला जातो. तर त्यांचं फंक्शनल रिक्वायरमेंट्स काय काय आहे? वेदर रेजिस्टंट असला पाहिजे, साऊंड अँड थर्मल इन्सुलेशन असलं पाहिजे, डॅम्प प्रिव्हेशन अँड टर्मिट प्रूफिंग असलं पाहिजे, फायर रेजिस्टंट अँड ड्युरेबल असलं पाहिजे, प्रायव्हसी अँड सिक्युरिटी सुद्धा प्रोव्हाइड करता यायला पाहिजे. पुढचा आहे सील्स, लिंटल्स अँड वेदर shades. Window seals are provided between the bottom of window frames and the wall below to protect the top of the wall from wear and tear. विंडो सील्स म्हणजे आपण विंडोच्या खाली जी फरशी प्रोव्हाइड करतो त्याला विंडो सील्स म्हणतो. ॲक्च्युअल फ्रेम ऑफ डोर्स आर विंडो इज नॉट स्ट्रॉंग एनफ टू सपोर्ट द वेट ऑफ द वॉल above the opening and thus a separate structural element has to be introduced. This is known as lintel and is similar to beam. लिंटल म्हणजे आपल्याला माहीत आहे, हे आपलं जर विंडो असला तर इथं एक छोटंसं बीम प्रोव्हाइड केलं जातो ह्याच्या वरचं लोड कॅरी करण्यासाठी. जे काय वरचं भिंतीचं लोड आहे ती ह्याच्या थ्रू ट्रान्समिट होतं साईडच्या ह्याच्यामध्ये, म्हणून ह्या फंक्शनला आपण बीम सुद्धा म्हणतो आणि ह्याला लिंटल असं नाव दिलेलं आहे. या बीमला लिंटल असं नाव दिलेलं आहे. पुढचा आहे रूफ. इट इज अन uppermost part of a building whose main function is to enclose the space and to protect from the same from the effects of weather elements such as rain, sun, wind, heat, snow, etc. रूफ कशासाठी प्रोव्हाइड करतो? आपल्याला पाऊस, ऊन, वारा ह्याच्यापासून वाचवण्यासाठी. ए गुड रूफ इज जस्ट अँड एसेन्शियल ॲज ए सेफ फाउंडेशन. जसं की सेफ फाउंडेशन पाहिजे तसंच आपल्याला गुड रूफ बी पाहिजे. द फंक्शनल रिक्वायरमेंट्स आता काय काय आहेत रूफचे? फाउंडेशनला जी काय होते ती तर असणारच आहे.
पहिला आहे स्ट्रेंथ अँड स्टेबिलिटी, वेदर रेजिस्टंट, हीट इन्सुलेशन, साऊंड इन्सुलेशन, डे लाइटिंग. हे सगळे फंक्शन रिक्वायरमेंट्स रूफ आपल्याला कंप्लीट करायला पाहिजे. पुढचं आहे स्टेप्स अँड स्टेअर्स. A stair is a structural consists of number of steps leading from one floor to another. The main function of stairs is to provide means of communication between various floors for various days. स्टेप्सचं काय? स्टेप्स म्हणजे स्टेअर्स म्हणजे काय? नंबर ऑफ स्टेप्स ज्यामध्ये असतो ते एक फ्लोर ते दुसऱ्या फ्लोअरमध्ये जाण्या येण्यासाठी वापरतो, त्याला आपण स्टेअर्स किंवा स्टेप्स म्हणतो. स्टेअर्सचं मेन फंक्शन काय? Communication between various different floors. To escape from upper floors in case of fire. To perform this function, the staircase should satisfy the following requirement in design and construction. अप्पर फ्लोर्सवरून आपल्याला इन केस ऑफ फायर झालं तर एस्केप करता यायला पाहिजे, त्यासाठी आपण स्टेअर्स प्रोव्हाइड करतो. मग आहे फिनिशेस फॉर वॉल्स. फिनिशेस ऑफ सेव्हरल टाइप्स सच ॲज पॉइंटिंग, प्लॅस्टरिंग, पेंटिंग, सच ॲज डिस्टेम्परिंग, डेकोरेटिव्ह कलर वॉशिंग एक्सेट्रा आर अप्लाइड ऑन द वॉल्स. फिनिशेस म्हणजे काय? बेसिकली पॉइंटिंग हे एक्सटर्नल वॉलला केलं जातो. पॉइंटिंग ही मेसनरीवर केलं जातं डायरेक्टली. प्लॅस्टरिंग, पेंटिंग, डिस्टेम्परिंग, डेकोरेटिव्ह कलर्स, बेसिकली अपिअरन्ससाठी जे आपण प्रोव्हाइड करतो त्याला आपण फिनिशेस फॉर वॉल्स म्हणतो. युटिलिटी फिक्चर्स. द मोस्ट कॉमन of such built-in fixtures are cupboards, shelves, smokeless chairs. These fixtures are generally provided in storing valuable articles, clothes, etc. Fixture म्हणजे काय? जे आपल्याला रेडी बिल्डिंगमध्ये फिक्सच कबोर्ड, शेल्फ जी आपल्याला भेटतात ती फिक्चर्स आहे. आपला पुढचा टॉपिक आहे किंवा चॅप्टर आहे फाउंडेशन. फाउंडेशन नंतर आपलं पुढचं टॉपिक फ्लोर्स आणि मग रूफ. हे झाले की आपला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जे आहे हे टॉपिक संपून जातं. चला मग फाउंडेशन चालू करूया. फाउंडेशन आतापर्यंत आपण बघितलेलंच आहे, तर अजून थोडं डिटेलमध्ये आपण बघूया की टाईप्स क्लासिफिकेशन काय काय आहेत फाउंडेशनचे. आणि आपल्याला असं की जिओ टेक्निकलमध्ये फाउंडेशन इंजिनिअरिंग म्हणून एक वेगळा पार्ट आहे त्याच्या डिझाईनसाठी. द फाउंडेशन इज द मोस्ट क्रिटिकल पार्ट ऑफ एनी स्ट्रक्चर अँड मोस्ट ऑफ द फेल्युअर इज प्रोबेबली ड्यू टू फॉल्टी फाउंडेशन. हे डेफिनेशन आपण आत्ताच वर बघितलेलं आहे. The object of providing foundation काय काय होता? To distribute the total load coming onto the structure on large area, to support the structure, to give the stability to the structure, to prepare a level surface for concreting and masonry work. The bearing capacity of काय की बेसिकली आपल्याला माहिती आहे लोड ट्रान्सफर करण्यासाठी, स्ट्रक्चरला सपोर्ट करण्यासाठी, स्टेबिलिटी देण्यासाठी, स्ट्रक्चरला सरफेस लेवल करण्यासाठी किंवा मेसनरी वर्कसाठी फाउंडेशन आपल्या नेसेसरी आहे. The bearing capacity of soil is used to indicate maximum load per unit area which the soil will resist safely without displacement. Bearing capacity of soil वापरून मॅक्सिमम लोड पर युनिट एरिया सॉइल किती बेअर करू शकतो आपल्याला ती कळतो. डिपेंडिंग अपॉन द नेचर अँड डेप्थ फाउंडेशन्स आर क्लासिफाईड इंटू टू टाइप्स. नेचर आणि डेप्थवरून फाउंडेशनला टू टाइप्समध्ये क्लासिफाय केलं जातो. पहिला आहे शॅलो डेप्थ, दुसरा आहे डीप फाउंडेशन. शॅलो और ओपन फाउंडेशन आर ऑफ फॉलोइंग टाइप्स. शॅलो फाउंडेशनचं बी 6-7 टाइप्स आहेत. पहिला आहे वॉल फुटिंग, मग आहे आयसोलेटेड, मग आहे कंबाईंड फुटिंग, मग आहे इन्व्हर्टेड फुटिंग, मग आहे कंटिन्युअस फुटिंग, मग आहे कॅन्टिलिव्हर फुटिंग, मग आहे ग्रिलेज फुटिंग. हे सगळं आपल्याला बेसिकली नावं लक्षात ठेवावं लागेल की शॅलो फाउंडेशनचे टाईप काय आहेत. डीप फाउंडेशन कॅरी लोड्स फ्रॉम स्ट्रक्चर थ्रू वीक कॉम्प्रेसिबल सॉइल और फिल्स आर क्लासिफाईड ॲज डीप फाउंडेशन. हे वीक्स कंप्रेसिबल सॉइल जर असला खाली तर आपल्याला डीप फाउंडेशन वापरावा लागतो. डीप फाउंडेशनमध्ये पण टाईप्स आहेत. एक आहे बेसमेंट्स, गोएन्सी रॉफ्ट, कॅशियन्स, शाफ्ट फाउंडेशन अँड पाईल फाउंडेशन. हे डीप फाउंडेशनचे क्लासिफिकेशन झाले. पुढचं आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शन. फंक्शनवरून क्लासिफिकेशन केलेले फाउंडेशनचे टाईप्स आहेत 6. ह्याच्यामधलं आहे बिअरिंग पाईल, फ्रिक्शन पाईल, स्क्रू पाईल, अपलिफ्ट पाईल, बॅटर पाईल, शीट पाईल. हे डिझाईन आपण बेसिकली फाउंडेशन इंजिनिअरिंग किंवा जिओ टेक्निकल पार्ट 2 मध्ये आपल्याला शिकवलं जातं. पुढचं आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मटेरियल्स अँड कंपोजिशन्स. मटेरियल्स आणि कंपोजिशनवरून क्लासिफिकेशन झालेलं.
पहिला आहे सिमेंट कॉन्क्रीट पाईल्स, टिंबर पाईल्स, स्टील पाईल्स, सँड पाईल्स आणि कॉम्पोजिट पाईल्स. एक गुड फाउंडेशन शुड हॅव ए बेसिक रिक्वायरमेंट. बेसिक रिक्वायरमेंट काय काय आहेत? लोकेशन, स्टेबिलिटी, सेटलमेंट. द कॉजेस ऑफ फेल्युअर काय काय आहेत? ही मेन आहे. नॉन युनिफॉर्म सेटलमेंट. नॉन युनिफॉर्म सेटलमेंट जर झाला, एक कॉलम जास्त सेटल झाला विथ रिस्पेक्ट टू अदर, तर एक कारण बनू शकतो फाउंडेशन ऑफ फेल्युअरसाठी. पुढचा आहे हॉरिझॉन्टल मुवमेंट ऑफ ए सॉइल. जर सॉइल हॉरिझॉन्टली मुवमेंट झालं तर तरी सुद्धा आपलं फाउंडेशन फेल होऊ शकतो. पुढचा आहे अल्टरनेट स्वेलिंग अँड श्रिंकेज. अल्टरनेट स्वेलिंग अँड श्रिंकेज झालं तरी आपलं सुद्धा फाउंडेशन फेल होतो. लॅटरल प्रेशर ड्यू टू लॅटरल मुवमेंट ऑफ अर्थ. लॅटरल प्रेशर जर आला आपल्या कॉलम किंवा फाउंडेशनवर तरी सुद्धा फेल होतो. ॲक्शन ऑफ वेदरिंग एजन्सीज. वेदरिंग एजन्सी जसे की वॉटर किंवा ग्राउंड वॉटरनं जर जास्त पोर वॉटर प्रेशर इम्प्रेस केला फाउंडेशनवर तरी सुद्धा आपलं फाउंडेशन फेल होऊ शकतो. लॅटरल एस्केप ऑफ ए सॉइल बिनेथ द फाउंडेशन ऑफ ए स्ट्रक्चर. रूफ्स ऑफ ट्रसेस अँड श्रब्स ही जर इंटरफिअर केले तर आज आपला फाउंडेशन जी आहे ती फेल होऊ शकतो. पुढचा टॉपिक आहे फ्लोर्स. In order to subdivide the portion between the plinth level or basement level and roof level, solid construction are carried out. These construction are known as floors and exposed top surface of floors are termed as flooring. प्लिंथ लेवल आणि बेसमेंट लेवल आणि रूफ लेवलला जी काय आपण सॉलिड कन्स्ट्रक्शन कॅरीड आउट करतो त्याला आपण फ्लोर म्हणतो. टॉप सरफेस असतो ह्याला. टॉप सरफेस एकदम जी काय आहे, पहिला आहे टिंबर फ्लोरिंग आणि दुसरा आहे कंपोजिट फ्लोरिंग. तर टिंबर फ्लोरिंग म्हणजे काय? इन दिस फ्लोर्स ओनली टिंबर इज यूज्ड ॲज अ मटेरियल. याच्यामध्ये टिंबरलाच फक्त मटेरियल म्हणून वापरला जातो. टिंबर फ्लोर्स आर फर्दर क्लासिफाईड इंटू 4 टाइप्स. बेसमेंट और ग्राउंड फ्लोर टिंबर, फ्लोर ऑफ टिंबर, सिंगल जॉइस्ट टिंबर बीम, डबल जॉइस्ट टिंबर बीम, फ्रेम ट्रिपल जॉइस्ट टिंबर फ्लोर, असे टिंबर फ्लोअरचे टाइप्स आहेत. फीचर्स ऑफ टिंबर बीम काय काय आहेत? तर प्लायवूड असतो 100 ते 200 mm थिकनेस, जो 20 ते 40 mm वेट करतो. फ्लोर सिलिंग टू मेक द अंडरसाइड ऑफ फ्लोर फ्लॅट. ही काय तेवढं बेसिकली आपल्याला इम्पॉर्टंट नाही, तुम्ही हे वाचून घेऊ शकता, मी फक्त नावं सांगतो तुम्हाला. फीचर्स काय काय आहेत? प्लायवूड्स वापरतो, फ्लोरिंग सिंक्स करतो, मग ही पगिंग, टिमरिंग हे सगळं त्याचं कन्स्ट्रक्शनचे मटेरियल आहेत किंवा जी काय आहेत ती दाखवलेलं आहे, तर फिगरमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. बेसमेंट्स और ग्राउंड फ्लोर ऑफ टिंबर, हे पण त्याचं क्लासिफिकेशनच आहे एक टाईपचा. पुढचा आहे रूफ्स. तर ह्याच्यामध्ये एवढंच इम्पॉर्टंट आहे. फीचर्स इथंपर्यंत झाला. हे पेज काय युजफुल नाही तर आपण याला डिलीट करून टाकू नोट्समध्ये, उभं एक्स्ट्रा पार्ट नको. पुढचा पार्ट आहे रूफ्स. A roof is defined as an uppermost part of a building which is constructed in the form of frame to use the protection building against rain, heat, snow, wind and etc. हे आता वर बघितलेलंच आहे आपण बिल्डिंग कंपोनेंट्समध्ये. टाइप्स ऑफ रूफ काय काय आहेत? मेथड ऑफ कन्स्ट्रक्शनवरून रूफला 3 टाईपमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. एक आहे पिच्ड रूफ, दुसरा आहे फ्लॅट रूफ, तिसरा आहे कर्व्ड रूफ. पिच्ड रूफ म्हणजे काय? स्लोपिंग रूफ इज नोन एज पिच्ड रूफ. द टेक्निकल टर्म्स इन कनेक्ट विथ द पिच्ड रूफ आर गिवन बिलो. पिच्ड रूफ म्हणजे काय आपण असं स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे वरच्या रूफला, ह्याला आपण पिच्ड रूफ म्हणतो. टेक्निकल टर्म्स काय काय आहेत? ह्याला आपण जॅक रॅफ्टर म्हणतो, ह्याला हिप रॅफ्टर म्हणतो. हे जे आहेत कॉमन रॅफ्टर्स आहेत, हे जंक्शन्सला व्हॅली म्हणतो. हे आहे आपलं रिज लाईन आणि हे बार्ज बोर्ड आहे आणि ह्याला गॅबल म्हणतो. हेच इथं एक्सप्लेनेशन आपल्याला दिलेलं आहे. टाइप्स ऑफ पिच्ड रूफ. पिच्ड रूफमध्ये पण टाईप आहेत, सिंगल रूफ, डबल रूफ और पर्लिन रूफ, ट्रस्ट रूफ. तर इथं बघू शकता ही एक सिंगल टाईप रूफ आहे. हे कपल म्हणजे डबल रूफ झाला आहे किंवा पर्लिन रूफ झाला. इथं डबल आहे, हे सगळं सिंगलच आहे. कपल क्लोज रूफ आहे, हे कॉलर बीम रूफ आहे आणि इथं डबल और पर्लिन रूफ आहे. आणि बेसिकली जे काही फ्लॅट रूफ जे आहे ते आजकाल आपण प्रोव्हाइड करतो सगळीकडे. म्हणजे फ्लॅट रूफ म्हणजे काय? म्हणजे बेसिकली फ्लॅट असतो, एक फ्लोर टाईपच असतो, त्याला आपण फ्लॅट रूफ्स म्हणतो. कर्ड रूफ ही बेसिकली आर्किटेक्चरल अपीअरन्समध्ये प्रोव्हाइड केला जातो आणि बेसिकली मॉन्युमेंट्स किंवा एखादी इम्पॉर्टंट बिल्डिंगमध्ये, मोठ्या पब्लिक बिल्डिंग्समध्येही प्रोव्हाइड केला जातो. तर इथं आपलं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचा सिलेबस संपलेला आहे. उद्यापासून दुसरा सब्जेक्ट चालू होईल. धन्यवाद.